कसं काय, कुठे भेटलात तुम्ही दोघे? आम्ही एकाच कंपनीमध्ये होतो. मी ह्याच्या प्रोजेक्टमध्ये, माझा जुना प्रोजेक्ट संपला आणि मी ह्याच्या प्रोजेक्टमध्ये आले. इनफॅक्ट हा माझा लीड होता आणि नकळत ती मैत्रीच आमची लग्नामध्ये कन्वर्ट झाली. हा कुठला प्रोजेक्ट होता? म्हणजे असं कुठला प्रोजेक्ट आहे की ज्या प्रोजेक्टमध्ये मैत्री लग्नामध्ये तेवढं आमचं अंडरस्टँडिंग वाढलं एकमेकांबाबत आणि आम्हाला असं वाटलं जर अंडरस्टँडिंग आहे तर पण हे अंडरस्टँडिंग कळायला कधी कळायला लागलं साधारण? ओवर द पीरियड ऑफ टाइम ये अपने घर से लड़के देख रही थी अरेंज मैरिज के लिए, मैं अपने घर से लड़कियां देख रहा था अरेंज मैरिज के लिए. आके हम लोग ऑफिस में डिस्कस करते थे, फ्रेंड्स थे अच्छे एक ही प्रोजेक्ट में. तो रे इसने ये लड़की देखी, मैंने ये लड़की देखी, ये बातें करते थे. एक बार तो हम लोग इंटरव्यू के लिए गए थे दोनों साथ में विक्रोली. वहाँ पे उसको एक लड़का देखने आने वाला था. मैं उसको पुश कर रहा था, अरे जा. आईने ब्लाइंड डेट अरेंज करून ठेवलं होतं. मला माहितीही नव्हतं की तिकडे आईने असं काही अरेंज केलेलं आहे. आणि माझा स्वभाव असा आहे की मी घरच्यांशी सगळं शेअर करते. त्यामुळे आईला खात्री होती नीरज आहे ना तुझ्यासोबत, तू व्यवस्थित त्याला बघून घे, काही असेल तर मला सांग. मुलगा बघायला तुम्ही ह्यांना सोबत नेलं होतं? आम्ही दोघं इंटरव्ह्यूसाठी गेलेलो. कुठला इंटरव्ह्यू होता? आमचा आयटीचा. त्यांचे बरे इंटरव्ह्यू सगळे एकत्रच होते. आम्ही त्या क्रायटेरियात बसलो. त्यावेळी बसलात का? बऱ्याच क्रायटेरियात बसलात दोघे जण. तो भेटायला येणारच मला आणि आईचा असा विश्वास की नीरज आहे ना, मग तू व्यवस्थित त्याला भेटून घेशील. ते काही जमलं नाही. इनफॅक्ट ह्यानेच मला पुश केलं की तू भेटून घे, तू एवढी पॅनिक का करतेयस, अरेंज मॅरेज असेच असतात. मी थोडीशी घाबरले होते की अरे एकदाच भेटीत आपण कसं सगळं ठरवायचं. आई काय तुम्ही असं प्लॅनिंग केलं होतं? तुम्हाला हे माहिती नव्हतं तेव्हा? मला नाही, आधी यांचं काही नव्हतं. तर आम्ही हिचे स्थळ शोधतच होतो. मग तिथे आम्हाला एक मुलगा आलेला तो, तर ही म्हणते आई मी आधी बघून घेते. मग म्हणतो आम्ही नेमकं म्हणजे त्याच कॅम्पसमध्ये तो मुलगा सर्व्हिसला होता. नाही पण त्याआधी मला सांगा, हे झालं लग्नाच्या वेळेला, तुम्ही दुसरा मुलगा बघायला गेलात ते, पण एकमेकांशी तुमचा पहिला संवाद सुरू कधी झाला? ऍक्च्युली 1 वर्ष झालं आम्ही एकत्र काम करत होतो. कधीच असं मनामध्ये नाही का काही नाही. पण शेवटी ना मी कंटाळले हे असे अरेंज मॅरेजसाठी मुलं बघून. ते कंटाळा ठीक आहे, तुमच्या मनात कधी आलं? एक दिन ऐसे बातों बातों में हमने डिस्कस किया कि हम लोग बाहर देख रहे हैं. त्याच्या आधी तुमच्या मनात नव्हतं? नहीं ज्यादा नहीं, बट एज अ फ्रेंड एक कनेक्शन था. थोड़ा होता फ्रेंड, एज अ फ्रेंड यस, फ्रेंड इज लव देन यस. हाँ मग पण तुम्ही कधी डेअरिंग केलं नाही का? नहीं, कभी वो थॉट दिया नहीं. मराठी गुजराती कहाँ सोचेंगे, घर वाले देख रहे, देखने दो. बट एक दिन वही एज अ फ्रेंडशिप वो डिस्कस करते करते किया कि हम दोनों एक दूसरे को इतना जानते हैं, जो हम लोग बाहर क्राइटेरिया ढूंढ रहे हैं वो एक दूसरे में ही है. सो क्यों हम लोग नहीं सोच सकते आपस में एक दूसरे के लिए? सो वो हम लोग ने स्टेप आगे लिया, हमारे पेरेंट्स को बताया. पेरेंट्स ने देन एक्चुअली अरेंज मैरिज जैसे होते हैं वो वे में घर पे आए, आपस में उन लोगों ने, सबको अच्छा लगा, कोई इशू नहीं हुआ किसी को, सब एग्री किया. तुम्हाला काय यांच्या प्रेमात पडावंसं का वाटलं तुम्हाला? कारण तो इतका ऑर्गनाइज्ड आणि काम शांत नेचरचा आहे ना, म्हणजे ते बघूनच खूप मनाला बरं वाटतं. हो, मग तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे काम करत होता किंवा ते तुम्हाला लीड करत होते एखाद्या प्रोजेक्टमध्ये, तेव्हाच तुमच्या असं म्हणजे त्यांचं काम करण्याची पद्धत, शिस्तबद्ध? हो, एकदम. तो पंक्च्युअल, म्हणजे जर 9:30ला ऑफिसला पोहोचायचंय तो 9:20 9:25ला असणारच. काय सांगता काय? हो. आणि त्याच्या खूप गोष्टी मला का हसताय तुम्ही? नाही येस शी इज राईट. म्हणजे यायच्या आधी तुम्ही पोचायचं ऑफिसला, हो ना? नंतर असं हळूहळू आढळत गेलं की त्याचे फारसे गुण आणि माझ्या बाबांचे फारसे गुण मला ते साम्य वाटत गेले. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे
आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?